मुंबईतल्या घाटकोपरमध्ये कापडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात। रेल्वे स्टेशनजवळ हे कापडाचं गोदाम आहे। महत्त्वाची बातमी आहे, मुंबईतल्या घाटकोपरमध्ये भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात। रेल्वे स्टेशनजवळ हे कापडाचं गोदाम आहे आणि आपण याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आहेत। प्रशांत, आग मोठी दिसते। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत। या गोदामाजवळ आणखी ही झळ कोणाला पोहोचली आहे का? काय जीवितहानीचं वृत्त आहे, काय नुकसानीचं वृत्त आहे? गिरीश, अजूनपर्यंत तरी कोणतेही जीवितहानीचं वृत्त नसलं तरी या ठिकाणी जी आग आहे ही खूप मोठ्या प्रमाणात दिसते। ही सकाळी बरोबर 6:30 वाजता इकडे आग लागली होती। इकडचे जे रहिवासी आहेत त्यांच्या सांगण्यानुसार पहिली आग ही थोडी थोडी भडकत वाढली। ही जी एक मिल आहे या ठिकाणी कपडा असल्यामुळे आणि त्या ठिकाणी अचानक आग लागली। त्यामुळे सकाळी पहाटे 6:30 वाजता थोडेसे अफरातफरी झाली होती या ठिकाणी, पण नंतर अजूनही आग ही भडकत आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहे। अग्निशमन दलाने पण 2 नंबरची वर्दी दिलेली आहे आणि अजूनही आता आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे। या प्रयत्नामध्ये एक अग्निशमन अधिकारी आता त्याला थोडासा जखमी झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे, पण अजूनही दुसरी अशी कुठलीही कॅज्युअलिटीज म्हणा किंवा असं अजून कुठली आपल्याकडे तशी खबर आलेली नाहीये। प्रशांत, आपण दृश्यांमध्ये दिसतंय आपल्यामध्ये की जिथं आग लागलेली आहे त्या घटनास्थळीच काही घरं दिसत आहेत, निवासी घरं दिसत आहेत। तिथे मध्ये या आगीची झळ तिथे त्यांना कुठे बसू नये म्हणून काय उपाययोजना सुरू आहेत का? नक्कीच अग्निशमन दलाच्याकडनं जे जवळच्या ज्या घर होती त्यांना थोडीशी रिकामी करण्यात आली। त्याचप्रमाणे ते दुसरी जो भीमनगर म्हणून असा जिकडचा विभाग आहे त्या भीमनगरच्या विभागामधल्या जे काही झोपड्या आहेत त्यांना धुराचा त्रास होतोय, त्यामुळे त्यांनाही तिकडनं थोडंसं खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी त्यांना बाजूला करण्यात येत आहे। तर जे अगदी जवळच असलेली बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मात्र अजून कुठे या ठिकाणी धूर येत नसल्यामुळे हवेचा जो प्रवाह आहे त्याच्या सरळ असल्यामुळे अजूनपर्यंत तरी कोणाला अजून असं खबरदारीचा उपाययोजना म्हणून कोणाला घरं रिकामी करण्याला सांगण्यात येत नाहीये। ही जी जागा होती ही गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये होती, त्याच्यावरती काही केसेस चालू होत्या आणि आतमध्ये काही जे गोडाऊन्स होते आणि त्या गोडाऊन्समध्ये आग लागलेली आहे आणि हा जो न्यायालयीन प्रलंबित असलेला ती जागा होती तरी सुद्धा आतमध्ये काही हे चालू होतं। आग कशामुळे लागली याच्याबद्दल अजूनही अग्निशमन दलाला काही सोर्स मिळत नाहीये, त्याचं ते तपासाअंती ते कळेल। गिरीश, प्रशांत, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। घाटकोपरमधल्या कापडाच्या गोदामाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तिथं घटनास्थळी रवाना झाल्यात। मात्र आगीचं प्राथमिक कारण अजून समजू शकलं नाही, मात्र आजूबाजूच्या परिसराला अलर्ट करण्यात आलेले आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।